देशात सुद्धा एक मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, कारण दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाची आज दिशा ठरणार आहे। राजधानी दिल्लीकडे आगेकूच करायचं की नाही या संदर्भातला निर्णय आज शेतकरी नेते घेतील। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे आणि बऱ्याचदा त्याला आक्रमक रूप येताना आपण बघितलेलं आहे, मात्र आज त्याची पुढची दिशा ठरेल असं समजतंय। आणखी अपडेट्स घेऊया। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेले। शिवाजी, आज शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहे का, ज्यामुळे पुढची दिशा ठरवली जाईल, किंवा प्रशासनाकडून कुठलं शिष्टमंडळ चर्चेसाठी पुढे येत आहे का? 21 फेब्रुवारीला ज्या पद्धतीने शेतकरी नेते आणि जवानांमध्ये संघर्ष झाला होता, त्यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी शुभंकर सिंग याचा देखील मृत्यू झाला होता आणि ज्या लोकांनी त्याच्या मृत्यूला कारणीभूत आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी सर्व शेतकरी नेते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि आता जर आपण पाहिलं तर शुभंकर सिंगचा आतापर्यंत त्याला अंत्यसंस्कार झालेले नव्हते। काल रात्री जी माहिती मिळत आहे त्यानुसार त्याच्यावरती पोस्टमॉर्टम केल्यानंतर आज त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात। दुसरीकडे सगळ्यात महत्वाचं असं देखील समोर येते की जे तरुण जे लोक या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत, ज्यांनी दगडफेक केली आहे, त्यांचा पासपोर्ट व्हिसा जो आहे तो रद्द करण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत आणि त्या संदर्भात ऍक्शन देखील घेतल्या जाणार आहे। दुसरीकडे जर आज आपण पाहिलं तर 29 तारखेपर्यंत सर्व जे आंदोलन होतं ते स्थगित केलं होतं आणि पुढील रूपरेषा जी आहे त्या सर्व शेतकरी नेत्यांची चर्चा करून ठरवली जाणार होती। बैठक आज होणार आहे आणि त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे। त्या दरम्यान जोपर्यंत म्हणजे 29 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे दिल्लीच्या सिंधू बॉर्डर असतो, टिकरी बॉर्डर असतो, गाझियाबाद बॉर्डर असतो, त्या शिथिल करण्यात आल्या होत्या। आणि आज पुन्हा या बैठकीनंतर जर दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय झाला तर आणि कशा पद्धतीने कूच केली जाणार आहे, पायी शेतकरी येणार आहेत का, ट्रॅक्टर न घेता येण्याचा निर्णय घेतला जातोय का, हे देखील पाहिलं जाणार आहे। कारण 14 मार्चला शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीमध्ये महापंचायतीचं आवाहन केलेलं आहे आणि मोठी सभा दिल्लीच्या मैदानावरती होणार आहे। त्यामुळे शेतकरी या ठिकाणी कसे पोहोचणार आहेत आणि पोलीस त्यांना इथे पोहोचून देणार आहेत का, हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। दुसरीकडे ज्या मागण्या आहेत या संदर्भात सरकारने चर्चेसाठी शेतकऱ्यांना आमंत्रित केलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची आणि सरकारसोबत काही बैठक होते का हे देखील आजच्या बैठकीमध्ये समजणार आहे। त्यामुळे एकंदरीत ज्या मागण्या आहेत हमी भावासह जागतिक व्यापारी संघटनेतून भारताने बाहेर पडावं या मागण्यांवरती सरकार काय स्टँड घेतं याचा देखील निर्णय आजच्या बैठकीत होणार आहे। त्यामुळे आजची बैठक ही अत्यंत महत्वाची असणार आहे। अद्यापर्यंत बैठकीची वेळ कळालेली नाहीये, मात्र पंजाब आणि हरियाणातील ज्या शेतकरी संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत आणि ज्या अराजकीय संघटना आहेत आणि ज्या राजकीय संघटना आहेत, कारण अगोदरच्या शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या अनेक संघटनांनी राजकीय भाग घेऊन पंजाब आणि हरियाणामध्ये निवडणूक लढवल्या होत्या, त्या देखील संघटना आजच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। निश्चित शिवाजी, एकंदरीत शेतकरी नेते नेमका दिवसभरात काय चर्चा करून निर्णय घेतात याचे अपडेट्स पुढे तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।